हॅलो, मी अश्विनी. कशात सगळे? हो, मी पण मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आज आहे सोमवती अमावस्या. सकाळीच म्हणजे संपलेली आहे अमावस्या आणि पूजा वगैरे मी सगळं आवरून घेतले. आणि आज म्हणजे आज सोमवार, रविवारी रात्री इतकं छान असं मला म्हणजे खरंच खूप खुश मी झाले. कारण की रविवारी रात्री पूर्ण ब्रह्मकमळाच्या झाडाला इतकी फुलं आली ना, ते बघून मी इतकी खुश झाले. म्हणजे पूर्ण झाड असं बहरलं होतं आणि ते निसर्गाने दिलेलं एक मला गिफ्ट इतकं सुंदर वाटलं. असं गिफ्ट मला वाटते ना, इतकं सुंदर गिफ्ट निसर्गाने मला दिलं. आणि ते गिफ्ट मी माझ्या देवांना देखील दिले. मी रात्रीच ते सगळं व्यवस्थित केलं होतं सगळं. खरं आज आहे अमावस्या आणि आज सकाळीच सगळं घरचं आवरलं. पूजा वगैरे, गाडी वगैरे धुणं सगळं आज सकाळी आवरून घेतले. त्याच्यानंतर घरची पूजा पहिला दाखवते. अशी पूजा केली आज. जसं रोज नॉर्मल करते तशीच आहे याची पूजा. खरं पूजा कसं असतं ना, म्हणजे रोज घरात पूजा करणं हे किती छान वाटतं. घर जेव्हा प्रसन्न वाटतं, घरची रोज पूजा असं वगैरे होते, प्रसन्नता येते घरामध्ये. मिरग चालू झाला आहे. खरं पावसाचा कुठं पत्ता नाही. नको असताना इतका पाऊस पडला आणि आता पाऊस पाहिजे आहे, खरं पाऊस नाही आहे. मिरग चालू होऊन आता 8 दिवस तर झाले. पाप शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. पेरणी थांबली असणार सगळ्या शेतकऱ्यांची. आणि इतकं ऊन आहे ना, सकाळी 7-7:30 वाजताच असं उन्हाचे मला असं झळा जाणवत होत्या. सकाळी लवकर मी बाहेर गेले तर बघते तर इतकं गरमी, इतकं ऊन. पाऊस यायला पाहिजे बाबा खरंच. आता जेव्हा नको होता तेव्हा पडला आणि आता पाहिजे तर पडत नाही आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे, येऊ दे. मिरग चालू झालं आहे ना, पाऊस येऊ दे आणि शेतकरी सगळे आपले खुश होऊ देत. कारण की त्यांनी आहेत म्हणून आम्ही सगळे आहोत. आज 2 घास आम्ही जे पोटाला खातो त्यांच्यामुळंच आहे. त्यांनी खुश तर आम्ही खुश. आता फक्त 10च वाजलेत तर इतकं कडक ऊन आहे. हे बाल्कनीत मी इथं माझ्या थांबले तर इतकं कडक ऊन आहे. फक्त सुरुवात आहे, अजून कुठं काय दिवस पूर्ण. आता म्हणजे मला वाटतं हे उन्हाळाच आहे की काय, पावसा म्हणजे ऋतू कुठले यायला लागलेत, काय यायला लागलेत, काय चाललं आहे हे खरंच कळत नाही आहे. पावसाळ्यामध्ये असा उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा. काय चाललं देवालाच माहीत. खरं हे 10चं इतकं कडक ऊन, अजून दिवस जायचं आहे. कसं व्हायचं देवा. आज ना ब्रह्मकमळाच्या झाडाला फुलं उगवत होते. हे 8 वाजता मुलगी बघितली आणि म्हणाली, मम्मी ब्रह्मकमळाच्या झाडाची फुलं ना आता थोडे थोडे मोठे होत आहेत. मम्मी मला तर हल्लंच नाही, म्हणून मी वरती आले आणि बघते तर ते जस्ट उगवत होते आणि त्याची मी पूजा वगैरे करून घेतली. ती क्लिप बहुतेक डिलीट झाली वाटतं माझ्याकडून. आणि ही सुरुवात आहे तेव्हा इतकी छोटे छोटे असं ते उगवले होते फुलं आणि इतकं छान वाटत होतं ना ह्यांना बघून. खरंच इतकं वरती अंधार आणि त्याच्यामध्ये हे पांढरे पांढरे फुलं इतकं सुंदर दिसत होतं. एवढ्याशा झाडाला इतकी सारी कळ्या लागल्या होत्या आणि त्या कळ्या तर तुम्ही माझ्या बघितलाच. त्याच्यानंतर आज म्हटलं फुललेली फुलांचा पण व्हिडिओ करायचा. आणि हे सगळं पूर्ण झाड खालून पूर्ण वरतीपर्यंत उगवले होते. नंतर आणि आले वरती बघते तर काय एकदम सुंदर अशी फुलली होती फुलं. आणि इतके छान हवेनं असे हालत होतीत ना, ते असं झोका घेत होते. ते बघून खरंच इतकं छान वाटत होतं. एक फूल इतकं मोठं दिसत होतं. निसर्गाने इतकं छान गिफ्ट आज मला दिलं होतं हे या रूपामध्ये. आणि हे रात्रीचंच उगवतात आणि हे बहुतेक त्यांचे सीझन आहेत वाटतं फुलं उगवायचं. आणि आता 2दा लागले ह्या वेळेला माझ्या झाडाला ब्रह्मकमळ. लास्ट टाईम 8 फुलं लागली होती आणि आता 13 फुलं लागली होती. त्याच्यामधलं एक फूल अजून उगवलं नव्हतं. आणि बघू शकता सगळ्या चारी साईडनं इथे एक कळी आहे ती अजून उगवली नाही. खरं त्याच्यात सगळे फुलं अशी उगवली होती. पूर्ण वरतीपर्यंत टोकापर्यंत फुलं लागली होती झाडाला. हे बघून खरंच मला इतकं सुंदर वाटत होतं आणि त्याच्याजवळ गेल्यावरती इतकं सुगंध छान येत होता, इतका फुलांचा वास येत होता ना. हे कमीत कमी 11:45चा टाईम आहे रात्रीचा. त्या टायमाला इतकी सुंदर फुलं उगवली होती. तर म्हटलं आता ही रात्री उगवलेत ना, आणि ती म्हटलं आता मी माझ्या देवाला पण भेट करायचं. कारण की निसर्गानं मला भेट केली आणि मी आता म्हटलं ती भेट माझ्या देवांना अर्पण करायची. म्हणून मी रात्रीच फुलं काढायला घेतले. कारण की सकाळीपर्यंत बघितले तर सगळे फुलं मावळून जातात. कारण की ती रात्री उगवतात आणि सकाळी मावळतात. इतकी सुंदर फुलं असतात ते दिवसभर का राहत नाहीत, मला एकदा प्रश्नच पडतो आहे. खरं राहू देत, जे त्याला नेचरनं दिले तसंच होणार आहे शेवटी.
आणि इतकी सुंदर फुलं काढताना इतकं छान वाटत होतं ना, असं परातच घेऊन गेले होते मी वरती, म्हणजे आता सगळी फुलं काढायचं. खरं मग आणि मनात विचार केले सगळी नाही काढायचं, एक 4 फुलं मी झाडावरतीच ठेवणार, कारण पूर्ण झाड रिकामं नाही करणार. खरं खालची जितकी हाताला येतात तितकी सगळी फुलं घेतले, देवाऱ्यात आले आणि त्या फुलांची परत पूजा करून घेतली. थोडंसं हळदी कुंकू घालून घेतलं, कारण की ब्रह्मकमळ आहे हा, शेवटी ब्रह्माचं काही रूप आहे. त्याच्यातमध्ये असं म्हटलं जातं आत पिंडी असते, अशा गोष्टी मी लहानपणी खूप ऐकले. आणि हे पहिलं फूल मी स्वामींना अर्पण केलं. फुलाचं देठ मोठं असते, काय घालता येत नाही. खरं जसं मला अर्पण करता येते तसं मी स्वामींना पहिला अर्पण केले, नंतरनं विष्णूला अर्पण केले. विष्णूंना पण मला कसं घालायचं कळत नव्हतं, म्हणजे दोन्ही साईडनं मी हुक आहे तिथंच त्यांना असं हुक केले. जसं मला जमते तसं घालत होते, कारण की फूल खूप हेवी होतं आणि देवाऱ्यामध्ये ते म्हणजे फोटोवरती फूल ठेवताना भीतीच वाटत होती. हे बघू शकता माझा देवारा किती सुंदर दिसत आहे फुलं घातल्यावरती. इतकं छान अशी फुलं. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.